गव्हाच्या पिठापासून तुम्ही अगदी बाहेर बेकरी स्टाईल मिळतो ना तसा केक घरच्या घरी बनवू शकता आणि इतका स्पॉन्जी तयार होतो की त्याला हातामध्ये घेतल्यानंतर तुम्ही जरी प्रेस केलात तरी देखील तो पूर्ववत आहे तसा होतो. इतका स्पॉन्जी बनवून हा तयार होतो. चला तर मग केक बनवायला सुरुवात करू. त्यासाठी इथे मी एक मोठं ॲल्युमिनियमचं पातेलं घेतलं आहे. पातेले किंवा कढई तुम्ही काहीही घेऊ शकता, पण घेताना असं घ्यायचं आहे की त्यामध्ये जे केक बनवण्यासाठीचं आपण भांडं ठेवणार आहोत ते व्यवस्थित ठेवता येईल आणि त्याच्यावरती थोडं अंतर राहील. तर आता या पातेल्यामध्ये मी खाली मीठ घालत आहे. एक छोटी वाटी हे मीठ आहे. मीठ घातल्यामुळे केक व्यवस्थित बेक होतो, आतून त्याला छान व्यवस्थित एकसारखी हीट मिळते. मीठ घातल्यानंतर त्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे. स्टँड ठेवूनच त्याच्यावरती केक टिन ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे हे रेडी करून घ्यायचं आहे. हे पातेलं आता गॅसवरती ठेवायचं आहे. गॅस मध्यम आचेवरती चालू करायचं आहे आणि त्याच्यावरती ताट झाकून ते गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण पुढील प्रोसेस करू. ज्या भांड्यामध्ये आपण केक तयार करणार आहोत त्या भांड्याला सर्वात प्रथम तूप लावून घ्यायचं आहे. आता इथे मी केक टिन घेतला आहे. तुमच्याकडे जर असं नसेल तर तुम्ही ते कुकरचं भांडं देखील वापरू शकता. तूप सर्व बाजूनी पसरल्यानंतर यामध्ये 1 चमचा गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि ते देखील अशा प्रकारे टॅप टॅप करून सर्व बाजूनी पसरून घ्यायचं आहे. यामुळे काय होईल, केक जेव्हा तयार होतो ना तेव्हा अगदी व्यवस्थित टिनमधून निघतो. त्यासाठी अशा प्रकारे पीठ लावायचं आहे. आता यातील एक्स्ट्रा जे पीठ आहे ते टॅप टॅप करून काढून घ्यायचं आहे. आता टिन देखील तयार झालं आहे. हे देखील साईडला ठेवू आपण आणि केकचं बॅटर बनवण्यासाठी सुरुवात करू. इथे मी एक वाटी घेतली आहे. या वाटीने सर्व प्रमाण घ्यायचं आहे. तुम्ही वाटी कप काही वापराल, त्या एकाच भांड्याने तुम्हाला सर्व साहित्य घ्यायचं आहे. 1 वाटी दही घेतला आहे. त्यामध्ये आता पाऊण वाटी साखर घालत आहे. साखर ही मोठी आहे त्यामुळे इथे मी पाऊण वाटी वापरत आहे. तुमच्याकडे जर बारीक साखर असेल तर इथे तुम्ही 1 वाटी साखर घ्यायची आहे. दह्यामध्ये साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथे तुम्ही पिठी साखर वापरलात तरी देखील 1 वाटी पिठी साखर वापरायची आहे. साखर छोटी किंवा मोठी पाहायची आहे आणि त्याच्यानुसार प्रमाण थोडंसं कमी जास्त करायचं आहे. त्याच वाटीने पाव वाटी यामध्ये तेल घालायचं आहे. 1 चमचा व्हॅनिला इसेन्स. व्हॅनिला इसेन्समुळे केकला खूप छान असा सुगंध येतो. जसा बेकरीमध्ये मिळतो ना अगदी छान तसाच वास येतो. आता यामध्ये मी केशर येलो कलर वापरत आहे. अगदी पाव चमचा हा कलर यामध्ये घालायचा आहे. कलर नसेल तर स्किप केलं तरी देखील चालेल. आता हे मिक्स करून घेऊ. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. हे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे. चाळून 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते या मिश्रणामध्ये घालायचं आहे. ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. रवा जर मोठा असेल तर तो मिक्सरला तुम्ही फिरवून घेऊ शकता. 1 छोटा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा, त्याचबरोबर 2 चिमट मीठ घालायचं आहे. कोणताही गोडाचा पदार्थ करताना त्यामध्ये जर मीठ घातलं ना तर टेस्ट व्यवस्थित बॅलन्स होते. आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घ्यायचे आहेत. मिक्स करताना नेहमी एका डायरेक्शननेच गोल गोल फिरवत हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याचबरोबर इथे मी अर्धा वाटी दूध देखील घेतलं आहे. याच्यामध्ये लागेल तसा आपण दुधाचा वापर करणार आहोत. आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे. यामध्ये थोडंसं दूध घालू कारण हे अजून घट्टसर आहे. थोडं थोडं दूध यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणखी थोडी दुधाची आवश्यकता आहे. टोटल मी अर्धी वाटी दूध घेतलं होते. बरोबर तेवढं दूध इथे परफेक्ट असं पुरेसं झालं आहे. आता हे बॅटर रेडी झालं आहे, तुम्ही पाहू शकता. आता चमच्यामध्ये मी घेऊन दाखवते तुम्हाला. जेव्हा आपण चमच्यामधून हे बॅटर खाली सोडतो ना तेव्हा अशी छान एकसारखं हे बॅटर खाली पडलं पाहिजे. जसं इडलीचं बॅटर असतं परफेक्ट त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर रेडी करून घ्यायचं आहे. आता हे बॅटर केक टिनमध्ये घालायचं आहे. केक टिनमध्ये घातल्यानंतर केक एकसारखा व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे केक टिन टॅप टॅप करायचं आहे. 2-3 वेळेस अशा प्रकारे आपटायचं आहे
त्यामुळे काय होईल, केक जो तयार होतो तो व्यवस्थित एकसारखा गोल शेपमध्ये तयार होतो. तर त्यासाठी अशा प्रकारे टॅप टॅप करूनच केक बेक होण्यासाठी ठेवायचा आहे. आता पातेलं देखील गरम झालं आहे. त्यामध्ये हे केक टीन ठेवायचं आहे आणि सुरुवातीला आता 2 ते 3 मिनटं गॅस मोठ्या आचेवरती करायचा आहे आणि 3 मिनटांनंतर गॅस लो फ्लेमवरती करून 30 ते 40 मिनटासाठी हे बेक होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही 180 डिग्रीवरती ओव्हन फ्रीट करायचं आहे आणि 30 मिनटासाठी बेक करून घ्यायचं आहे. आता गॅसवरती आपण गॅस लो टू मिडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि हे बेक करून घ्यायचं आहे. ताट अजिबात सारखं काढून पाहायचं नाही. 30 मिनिट किंवा 35 मिनिट झाल्यानंतर तुम्हाला बेकरीमध्ये जसा केकचा वास येतो ना तयार होताना, परफेक्ट तसाच वास येण्यास सुरुवात होईल. त्याच वेळेस तुम्ही अशा प्रकारे ताट काढून पाहायचं आहे. आता केक परफेक्ट तयार झाला आहे. यामध्ये आपण चाकू प्रेस करून पाहू की केक व्यवस्थित शिजला आहे का तो. टूथपिक किंवा चाकू अशा प्रकारे जेव्हा तुम्ही केकमध्ये प्रेस करता तेव्हा त्याला कणकेचा कोणताही भाग चिकटत नाही. त्यावेळेस ओळखायचं की केक परफेक्ट असा रेडी झाला आहे. आता हे साईडला काढून घेऊ. केक पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे. केक जेव्हा गार होतो ना तेव्हा तो आपोआप टीनमधून निसटतो. त्याला प्रेस करून काढण्याची अजिबात गरज लागत नाही. आता याच्यावरती एक प्लेट ठेवू आपण आणि हे टीन आहे ना ते उलटं करू. फक्त 1-2 वेळेस टॅप करू. परफेक्ट केक टीनमधून बाहेर आला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर स्पॉन्जी एकदम छान अशी जाळी याला पडली आहे. जसा बाहेर बेकरीमध्ये मिळतो ना अगदी परफेक्ट तसाच केक तयार होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गव्हाच्या पिठाचा केक असल्यामुळे अतिशय हेल्दी आहे. आठवड्यातून तुम्ही मुलांना 2-3 वेळेस जरी बनवून दिलात तरी देखील मुलं देखील आनंदाने खातील. आणि अशा प्रकारे जर तुम्ही केक बनवलात तर तुम्हालाही कोणतीच चिंता राहणार नाही की केक व्यवस्थित होतो की नाही ते. फक्त मेजरमेंट जे आहे ते परफेक्ट घ्यायचं आहे. ज्याही वाटीने कपाने कशानेही तुम्ही घेता ते व्यवस्थित मेजरमेंट घ्या. त्यामुळे तयार होणारा केक एकदम छान असा तयार होतो. आता चाकूने कट करताना तुमच्या लक्षात आलं असेल ना की केक किती स्पॉन्जी झाला आहे तो. कट केल्यानंतर देखील मी तुम्हाला दाखवते. आतून देखील अजिबात कुठेही कच्चा भाग राहिला नाही. केक एकसारखा व्यवस्थित बेक झाला आहे आणि केकच्या साईडच्या ज्या कडा आहेत ना त्यासुद्धा कडक झाल्या नाहीत. एकदम सॉफ्ट अशा ह्या तयार झाल्या आहेत. त्यासाठी जेव्हा आपण गॅसवरती पातेलं ठेवतो तेव्हा ते बाकीचे आपण सर्व केकची जी प्रोसेस करूपर्यंत पातेलं मध्यम गॅसवरती चालू ठेवायचं आहे. त्यामुळे काय होतं, पातेल आतून एकसारखं छान गरम होतो आणि जेव्हा आपण हे केकचं टीन त्यामध्ये ठेवतो ना तेव्हा एकसारखी त्याला हीट छान मिळते आणि केक एकसारखा छान तयार होतो. केकचं बॅटर आपण जेव्हा भांड्यामध्ये घालतो तेव्हा टॅप टॅप करायचं आहे. त्यामुळे केक तयार झाल्यानंतर मधला भाग जो उंच होतो आणि फुगतो ना तो अजिबात फुगणार नाही आणि केक दोन्ही साईडने अशा प्रकारे एकसारखा तयार होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे आपण घरी बनवलं आहे त्यामुळे अतिशय हेल्दी आहे आणि टेस्टला तर एकदमच बेस्ट आहे. तर नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला देखील खूपच आवडेल. जर एकदा करून बघितलात ना तर तुम्ही बेकरीचा केक देखील विसरून जाल. इतका हा टेस्टला भारी तयार होतो. फक्त बेक करताना सारखं ताट काढून पाहायचा नाही. 30 ते 35 मिनटं झाल्यानंतरच आपल्याला केक पाहायचा आहे. परत भेटू आपण पुढील रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय.